हॅलो गाईज, आज मला कंटाळा आला होता पण मी आता बघते टी व्ही. चल टी व्ही लावते. कंटाळा आला सगळं. मी आता मस्त रिलॅक्स झोपून टी व्ही बघणार. सकाळपासून नुसते काम. आता मी टी व्ही लावला. बोर झालं मी. माझं फेवरेट पिक्चर आहे पण आता तो देखील बघायला कंटाळा आलाय. मी टी व्ही बंद करणार. तसं माहिती सगळं म्हणजे असं कंटाळवाणी वाटतंय. चला दाखवते आमचं कोकण. चला या आमचं कोकणचं. मला ही झाडी माडी खूप आवडतात. आमच्या कोकणचं अशी भारी दिसते बारी. मला नाही येत ते गाणं. या तुम्ही दाखवते. बोर झालं ना. केळीचं मला काय बोलतात मला नाही माहीत, परंतु ते दिसलं मला. हे बघा, मला त्याची आता भाजी खाऊशी वाटते पण नाही. एवढं बारीक बारीक कोण काढेल ती आता कुठे. एक सेकंड दिसत ना, मला माहित नाही दिसते की नाही, परंतु दाखवायचा तो पूर्ण प्रयत्न आहे. तर ते फळ मला खायचं आहे. ते ना म्हणजे असं हे बोलतात ना आपण केळी तर त्याच्या केळीच्या खाली येतं असं. जाम भारी असते त्याची भाजी, मला आवडते. मी तुम्हाला एकदा त्याची रेसिपी पाठवीन. तोपर्यंत या आता आपण आपल्या शेतात जाऊया. माझ्या उन्हाचं तापमान पण खूप वाढलं आहे. नेहमी माझ्या शेतात आलेली आहे. हा कुंपण वगैरे सर्व ह्याच्यावरून कळालंच असेल. तुम्हाला दाखवता, हे आमचं पेरूचं झाड भारी. तुम्हाला ना मी आता पुढच्या माझ्या शेतात येते. आता आपण माझ्या दुसऱ्या शेतात देखील आलंय. मला ना एक फूल दिसलं, ते माझं खूप म्हणजे असं खूप आवडतं फूल आहे. जास्त ते पावसाळा झाल्यानंतर येतं, नंतरच्या सीझनला. म्हणजे पावसाळा झाल्यानंतर आणि पावसाळ्यानंतर जो ऋतू येतो ना त्याच्यामध्ये, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये दाखवते का. ह्याचं नाव जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हे जर तुमच्याकडे असेल तर देखील. आता मी चालले माझ्या भाऊच्या शेतात या, आणि मला इथेही देखील ते फूल दिसलं. हे आहे बघा रोप. आता ते म्हणजे इथे सेफ नाही आहे ते. त्याला ना मला म्हणजे असं खोदून ना दुसरीकडे लावायला पाहिजे. लावू की नको तुम्ही कमेंटमध्ये ते देखील सांगा. आता आपण चाललो आहे भाऊच्या शेतात, माझ्या या वावरात. माझी बहीण माझ्या आधी देखील पोचले. बघा काय करते ही पराक्रम. काय चालू आहे तुझं? करवंद 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 कधी लागतात मला काय माहित. तिथे करवंद नाही लावायचं. येडे करवंदाची पहिलं असतेच. तिला म्हणजे असं खाली पडलेलं करवंद दिसलं
ती म्हणते दीदी मी खाली पडलेले इथे मला करवंद दिसलं ते मी लावते. करवंद लावण्याने नाही वेल येत त्याची. वेल अशी आपोआप येते. कुठेही येते. कशी येते. आमच्याकडे आहे वेल पण ती सुकले. एक सेकंड दाखवते. दिसते बघा सुकलं. सुपारीच्या बनते. पहिलीची पिल्लं भेटले. आता आपण चाललोय बावच्यांच्या शेतात. आता आपण जाऊया पुढे. मी कधीपासून सांगते पण नाही आलोय आता ते जवळ. चला. तिला काय दिसलं काय आहे हे? काय म्हणतात त्याला? झेंडूचं झाड. झेंडूचं झाड आहे. आता उन्हामुळे माझं डोकंच चक्कर यायला लागले. इथे मला झेंडूचं झाड दिसतं बघा. केशरी झेंडू आहे ते. म्हणजे केशरी झेंडू म्हणजे केशरी झेंडू आहे त्याला. या आता गप्पा मारता मारता कधी आपण शेतात पोचलो बावच्यांच्या काहीच कळालं नाहीये. म्हणजे खूप लांब आहे ते अगदी. ही हरवेळी म्हणत असते ताई दीदी पाय दुखतात परंतु आज नाही म्हणाली का काय माहित. गप्पा मारत आलो वाटतं म्हणून. चला मला आता आमच्या बावच्या दाखवते मी. इथे ती बेबी बेबी करते. का हे झाड दिसले तिला तेच हसून द्यायचं. हे का हे फुलाचं झाड. हे पण ह्याचं जे फूल असतं ना ते मला जाम आवडतं. ते पण एकदम पांढरं असतं. मी दाखवेन एक दिवशी तुम्हाला. पण ते आत्ता नाही पावसाळ्यात. आत्ता ना सुपारीचं झाड दाखवतो तुम्हाला. इथे आमची सुपारीची वेल आहे आणि हिने त्याला सजवलंय बघा. या आणि ह्या आमच्या बावच्या ताई हे बघा. बावच्या लागल्यात आता त्याला. केवढी मोठी आहे. बघा इथे बावच्या लागल्या दिसतायत ना. आज हे बघा म्हणजे वेल भरत आले. ये आता मी मांडवात नेतीये तुम्हाला. तिथे देखील बावच्यांचं शेत आहे. आपण मांडवात आलोय. हे बघा हे मांडवदारी अंगण. या बावच्या आणि ह्या इथे आमच्या बहीणबाई काय साफसफाई कर्मचारी बनले आहेत. ह्या बघा जेव्हा सांगितलं ना तेव्हा नाही सुचत. नको तेव्हा बरोबर सुचतं तिला. हे ठेवते. आता ती म्हणत होती ताई म्हणजे आता इकडे समोर जंगलच आहे ना. चल जायचंय ना तुला. ती म्हणत होती आता ताई हे दीदी इकडे जंगल आहे मला जंगलात जायचंय मला बघायचं जंगल. मी तिला घेऊन आले. जाम ऊन लागतं. हे फुलं ती दाखवत होती. मी म्हटल्यात थांब. का कारल्याची वेल का दोडक्याची वेल द्यायचं. तिने फूल उपटलं. तुमच्याकडे ह्यातलं फूल आहे का सांगा. तिला बोलले आता चल जाम ऊन आहे. ते लावणार आहे आता. नाही लावत. चल आपण जाऊ घरी आता. चल घरी. हो ती आता म्हणजे तिच्या तंद्रीत आहे त्यामुळे आता ती रडणार नाही. ते बघा रडायला पण निघाली. मी बोलली तस काढू नको. हे बघा कसं ते आता रडती आहे. मला काय म्हणजे
दीदी मला इथे जायचं चल. हे बघा तर आंटी झाड उपटल्या तिने. काय पराक्रम लय असतात. मी चालले सोडून. बाय बाय. अरे सांगितलं भाऊच्यांच वेल आहे. आता आम्ही भाऊच्यांच्या वेलात आलो शेवटी. एकदाच रान फिरून मोकळं करून आता मी चाललो दुसऱ्या शेतात. तिला एक हार्ट शेप मध्ये पान भेटलंय. हे पिंपळाचं नाहीच आहे पान, पण कसलं आहे ते. माझी आजी ह्यावर ना साखर ठेवते. नाव गाव नाही माहित आपल्याला बाई. का म्हणजे हनुमानाला ना ते दाखवतात. जेव्हा हनुमान जयंती असते ना तेव्हा त्याला दाखवतात ते. त्यावर साखर ठेवतात. चल घरी चल. बाय. मी तुम्हाला बोललेली भूताचा ब्लॉग मी तुम्हाला बनवून देईन, परंतु तो नाही शक्य झाला. पण मी सांगते तुम्हाला ह्या आता येणाऱ्या रविवारी नक्की मी देणार आहे. चल बाय.